गत काही दिवसांपूर्वी श्रीमंत संजूराजेंवर आयकर विभागाची धाड पडलेली, तर त्या ह्याला आपल्याला राजकीय वास वाटतो का? तर मी त्यावेळी सांगितलं होतं की सध्या तरी आम्हाला काही असं वाटत नाही, परंतु पूर्वाश्वास आम्ही काही बोलू शकत नाही. परंतु आता जर सध्या देशाचं जे राजकारण आहे जे आपण ते बघता हे काही होऊ शकतं असं नाकारता येत नाही. आता खरं तर काही लोक त्याचं कुणी बोललं की या गोष्टीचं राजकीय भांडवल करताय असं कधीही नाही. तुम्ही एक लक्षात घ्या की रामराजचार्य असतील किंवा राजे कुटुंब संजूबाबा असतील, त्यांनी नेहमीच आतापर्यंत राजकारण समाजकारण बघितलं तर कुठल्याही गोष्टीचं भांडवल केलं नाही, जे आहे ते स्वीकारलं. आणि मी त्याहीच वेळेस सांगितलं होतं की त्या चौकशीमध्ये काही निष्पन्न होणार नाही आणि त्याप्रमाणेच घडलं. त्यामध्ये काही निष्पन्न झालं नाही. पूर्णपणे संजूबाबा त्यातून निर्दोष मुक्त झाले. कुठलंही त्यांच्यावर आक्षेप घेण्यात आला नाही. काही लोकांनी सांगितलं की याचं राजकीय भांडवल करतायत आणि आमच्या बंधूंच्या जी दुकानावरती रेड पडली होती, परंतु माझं एक विनय की ती त्यांची गोष्ट पूर्णपणे वेगळी. बाबांच्या या चौकशीशी त्याची तुलना होऊ शकत नाही. त्यांना 4 कोटी दंड का झाला तर त्यांनी चूक केली होती. त्यांच्या वडिलांचं ते काय कांबळे त्यांच्या वडिलांचं दुकानचं लायसन होतं, त्यांचा मृत्यू झाला आणि त्याच त्यांच्या खात्यावर ट्रान्झॅक्शन त्यांनी घेतलं आणि त्यामुळे खऱ्या हे त्यांची चूक झाली, त्यामुळे त्यांना दंड झाला. आता ही गोष्ट पूर्ण वेगळी. आणि यामध्ये कसं आहे, बाबांच्या चौकशीमध्ये बाबांच्या त्यांना कुठलीही नोटीस नव्हती. या इन्कम टॅक्समध्ये धाड होती आणि या धाडीमध्ये काहीही त्यांना सापडलं नाही. आपण म्हणतो डोंगर पोखर उंदीर, तसे झालं नाही. उंदरही निघाला नाही. एवढं त्यामध्ये काहीही त्यामध्ये आढळलं नाही आणि पूर्णपणे त्यांनी बाबांना दोषमुक्त केलं. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की बाबांनी नेहमीच त्यांच्या राजकारण समाजकारणामध्ये स्वच्छ चारित्र्याला जपले आतापर्यंतच्या काळामध्ये. आणि त्यामुळे निश्चितपणे खरं तर पण एक लक्षात घ्या की चौकशी झाली त्यामुळे निष्पन्न काय झालं नाही, परंतु जो मानसिक त्रास झाला तो फार म्हणजे त्यामध्ये आम्हाला सर्वांनाच अतिशय वाईट वाटतं. एखाद्या चांगल्या माणसामध्ये अशी कारवाई होणं हे अपेक्षित नव्हतं, ते घडलं. आता ते का घडलं, कुणामुळे घडलं याचा नंतर आम्ही शोध घेऊ आणि त्यालाही मी उत्तर द्यायचा प्रयत्न आम्ही करू.